नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा ताईंनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबतचं परिपत्रक आपल्यासमोर आलेलं आहे. हे परिपत्रक अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे हे आपण सर्व सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा, तुम्ही ताईंनो माहिती पाहू शकताय. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीकडून हे महत्त्वपूर्ण पत्र आपल्यासमोर आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना नवी मुंबई, अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटना विदर्भ अमरावती, अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अहिल्यानगर यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. दिनांक बघा तुम्ही याची पाहू शकताय, 31 मार्च 2026 हे पत्र आहे. हे पत्र सर्व मंत्र्यांना पाठवण्यात आलेलं आहे अशी माहिती आपल्या समोर आली आहे. विषय अत्यंत महत्त्वपूर्ण मांडण्यात आले आणि आपल्या सेविका मदतनीसांच्या हक्काचा विषय इथं मांडण्यात आलेला आहे. बघा ताईंनो, मे महिन्यामध्ये सर्व शाळा बंद असतात, सर्व कॉलेज बंद असतात. लहान मुले असू द्या, म्हणजे प्राथमिकची मुले असू द्या ते कॉलेजच्या मुलांपर्यंत सर्वांना मे महिन्यामध्ये सुट्टी असते. मग अंगणवाडी सेविका मदतनीसांना का सुट्टी नाही असा देखील प्रश्न इथं उपस्थित करण्यात आले. ती सुट्टी भेटणे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हे परिपत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. बघा ताईंनो, काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि आपल्या सर्वांसाठी हे परिपत्रक महत्त्वाचं का आहे हे देखील मी सांगणार आहे. विषय बघा काय म्हटलेला आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उन्हाळी सुट्टी सरसकट 1 महिना भर पगारी लागू करण्याबाबत हे मागणी आहे. ही मागणी महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांना पाठवण्यात आलेली आहे. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. महाशय, आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने खालील निवेदन करीत आहोत. त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. त्यांना दरवर्षी 16 दिवस आळीपाळीने उन्हाळी सुट्टी दिली जाते. परंतु राज्यात सध्या तापमानाची तीव्रता वाढलेली असून लहान बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 16 दिवस उन्हाळी सुट्टी आळीपाळीने न देता ती संपूर्ण 1 महिना मिळावी. तसेच कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने सुका आहार वाटप करण्यात आला त्याच पद्धतीने उन्हाळ्यातही सुका आहार, म्हणजे 1 महिन्याचा सुका आहार ज्याला आपण कोरडा आहार म्हणतो, तो लाभार्थ्यांना वाटप करण्याबाबतचे शासनाने निर्णय घ्यावा. या मागणीसाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करावा. तसेच मागणीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी समन्वय समितीच्या शिष्टमंडळांची भेट घडवून आणावी ही विनंती करण्यात आलेली आहे. आपले विश्वासू बघा युवराज बैसाने, जयश्री बाबळे, संजय मापले, रामकृष्ण बी पाटील, गोवर्धन मिसाळ, राजू पाटील यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. ताईंनो, ही आपल्या हक्काची मागणी आहे. मे महिन्यामध्ये सर्वांना सुट्टी असते, सर्व शाळा बंद असतात, सर्व कॉलेज बंद असतात. या बंद असलेल्या याच्यामुळे उमाताई ज्या आपल्या अंगणवाडी सेविका होत्या त्यांच्यासोबत काय झालं हे आपल्याला सांगायची गरज नाही. मी उमाताईंसोबत जे घडलं ते इतर कोणासोबत देखील घडू नये म्हणून राज्य सरकारला माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि सर्व सेविका मदतनीसांच्या वतीने देखील विनंती आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1 महिना भर पगारी उन्हाळी सुट्टी मंजूर करा. अंगणवाडी सेविका मदतनीस जो तुम्ही कोरडा आहार त्या महिन्याचा देतात ते कोरडा आहार नक्कीच वाटप करतील. आणि हा व्हिडिओ आणि ही माहिती ताईंनो स्टेटसला ठेवा, सर्व ठिकाणी शेअर करा, जेणेकरून लवकरात लवकर आपली मागणी मान्य होईल. आता ताई म्हणतील की शेअर करणे काय असेल, तर ताईंनो जेवढी जास्त लोकांपर्यंत आपली मागणी वाढेल, म्हणजे जेवढी जास्त लोकांपर्यंत आपली माहिती जाईल तेवढी जास्त लोकांपर्यंत जास्त लोक आपला विचार करणार आहेत. म्हणूनच मी तुम्हाला सर्वांना म्हणत असते की व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि आपली ही मागणी मे महिना सुरू होण्याच्या अगोदरच मान्य व्हावी ही देखील माझी देखील इच्छा आहे आणि विनंती देखील आहे. त्यामुळे व्हिडिओसाठी लाईक करा. धन्यवाद.